हाय हॅलो नमस्कार, मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर एक गोष्ट आहे जी मी तुमच्या सगळ्यांपासून लपवून ठेवले गेले 2-2.5 महिने झालं आणि खूपदा माझ्या मनात यायचं की चला आपण सांगूनच टाकूया, कारण माझ्या मनात काही राहत नाही, बडबड केल्याशिवाय अजिबात राहत नाही। पण नंतर असं वाटलं की बाबा आपल्यालाच अजून अनुभव नाही तर कसं आपण असं काही सांगूया, आणि नंतर ते नाही सक्सेस झालं तर असं खूप मनात विचारायचा आणि फायनली ती गोष्ट सक्सेस झालेली आहे। तर एक आपल्या सबस्क्रायबर ताई आहेत, ओवी म्हणून त्यांचं नाव आहे। तुम्हाला तर माहितच आहे की माझे शॉपिंगचे किती व्हिडिओ असतात आणि शॉपिंगच्या व्लॉगमध्ये इतक्या लिंक दिलेल्या असतात, आणि मग त्यांनी मला डायरेक्ट मेसेज केला। त्यांना बोलावंसं का नको असं वाटत होतं, पण त्यांनी गेला धडाडीने मेसेज मला, आणि नंतर मी त्यांना कॉल बॅक केला की काय झालं, काय सांगायचं होतं। तर त्यांनी मला बोलल्या कॉलवरती की काजल, तू हे जी लिंक शेअर करतेस ना त्याचा तुला काहीच फायदा नाही आहे, काहीच, पण तू ह्या सगळ्या लिंक जर तू विश लिंकच्या थ्रू जर शेअर केल्यास ना तर तुला त्याचं कमिशन भेटेल, असं चांगला असा पगार येईल तुला, कारण तुझी लिंक बघून बरेच जण भरपूर सारी शॉपिंग करतात लिंकच्या थ्रू। तर मी म्हटलं हा ठीक आहे, पण ते कसं असतं काय मला काहीच माहीत नाही, कारण मला याच्याविषयी काहीच माहितीच नव्हतं। मराठीत मला वाटत नाही कुणीच याच्यावरती व्हिडिओ बनवला, कारण मी तरी कधी बघितलेला नाही विश लिंकवरती कोणी व्हिडिओ बनवलेला। आणि त्यांनी ज्यावेळेस सांगितलं त्याच्यानंतर मी थोडंसं सर्च केलं यूट्यूबवरती की विश लिंक वगैरे काय असतं, हे ते थोडी डिटेल माहिती घेतली। त्याच्यानंतर मग मी लगेचच माझं अकाउंट चालू केलं। जानेवारीच्या एंडिंगला मी माझं अकाउंट चालू केलं होतं विश लिंकचं, आणि पहिला शॉपिंगचा व्लॉग मला वाटतं जानेवारीच्या एंडलाच टाकला होता, आणि त्याच्या थ्रू एका दिवसाचं माझं कमिशन साधारणतः 2000 एवढं होतं। 2000 म्हणजे काही कमी नाही झालं एका दिवसाचं। तर 2000 म्हणजे ते कमिशन झाला, त्याच्यानंतर त्याचं कट होऊन जा साधारणतः 30-40 रुपये किंवा 200 रुपयाच्या आसपास जमा होतं। 2000चं 200 एवढे येतं आपल्याला ते। तर ते थोडक्यात मग त्यांच्यामुळं हे खरं तर माझं एवढं म्हणजे मला खूप छान वाटलं, कारण मला वाटलं नव्हतं की माझा ह्याच्या थ्रू पगार येऊ शकतो, आणि मी खरंच त्या ताईंना थँक्यू बोलते। त्यांनी मला इतकं म्हणजे सांगितलं, कारण कोणीही सांगत नाही, त्यांनी मला डायरेक्ट मेसेज करून सांगितलं। त्या पण इतक्या भीत होते की सांगू का नको, तर मी काही मोठी वगैरे नाही, तुम्ही मला फडदिशी सांगू शकता बघा, माझा त्याच्यामध्ये भला होत असेल, फायदा होत असेल किंवा तुमचा होत असेल तर सरळ सरळ बोलायचं, भेद उगत बसायचं नाही। समोरच्याचा किती फायदा होतोय आपल्यामुळं ते जास्त मला वाटतं चांगलं आहे। तर त्यांनी मला एवढं सजेस्ट केलं, त्यासाठी त्यांचंच पहिल्यांदा मी थँक्यू बोलते। आणि माझं बघून नंतर बऱ्याच जणांनी मला डायरेक्ट कॉल केले की ही तू वेगळ्याच कशातून तरी लिंक टाकतेस, काय आहे नेमकं। तर माझ्यामुळे अजून 4-5 जणांना कळलं, हे सुद्धा मला छान वाटते। आणि आता हा व्हिडिओ बघून तर मला वाटते अर्ध्या ब्लॉगरला समजेल, कारण बरेच जण आहेत बरेच ब्लॉगर आहेत जे माझे व्हिडिओ बघतात। तर तुम्हाला आज मी म्हणजे सांगणार आहे की माझं विश लिंकचं पहिलं पेमेंट किती आलंय। त्याच्या आधी मी विश लिंक म्हणजे काय हे तुम्हाला थोडक्यात सांगते। तर आधी ज्या मी माझे शॉपिंगचे ब्लॉग किती असतात तुम्हाला माहितच आहे, आणि शॉपिंगच्या ब्लॉगमध्ये तेवढ्याच लिंक असतात मला थोडंसं, आणि शॉपिंगच्या ब्लॉगवरती माझ्या तेवढ्याच लिंक असतात, आणि तेवढ्याच लिंकवरून इतकी जास्त शॉपिंग केली जाते माझ्या लिंक थ्रू साधारणतः रोजची 30 ते 40 हजारची शॉपिंग करतात बायका। तुम्हाला बाजूला मी प्रूफसुद्धा थोडक्यात किंवा पुढे मी तुम्हाला माझं सगळं अकाउंट डिटेल बरोबर सांगणार आहे। तर ज्या दिवशी मी माझं विश लिंकचं अकाउंट चालू केलं जानेवारीच्या एंडिंगला, त्याच दिवशी लगेच मी माझं बँक डिटेल्स पण त्याच्यामध्ये भरल्या होत्या। मला माहीत नव्हतं की बाबा ह्याचा खरंच काय पगार येतो की काय वगैरे। आणि माझ्या विश लिंकची जी सजेस्ट मला करते ना, त्यांचे विश लिंकचे पण त्यांचे स्वतःचे हे असतात, काय म्हणतात आपण, त्यांचा स्टाफ राहतो। तर अमृता सिंग नावाची एक त्यांची स्टाफ आहे, स्टाफ मेंबर, ते मला सारखं कॉल करून सजेस्ट करते की अशाशी लिंक करा। एकदा आपण अकाउंट ओपन केलं ना की त्यांची लोक आपल्याला फोन करतात, आणि आपलं जर चुकत असेल कुठं तर आपल्याला समजावतात। मग तीही मला भरपूर वेळा सजेस्ट करते की असं कर काजल, तसं कर। तर तीही मराठी आहे। मला आश्चर्य वाटलं ज्यावेळेस की ती मला फोन केला आणि मला मराठीतून बोलली, आणि मला म्हणजे छान वाटलं की मराठीसुद्धा आपले त्याच्यामध्ये कोणीतरी कामाला आहे। तर तिने मला सगळं डिटेलमध्ये सांगितलं, आणि पहिल्यांदा मी तिथून मग लिंक टाकायला सुरुवात केली। तर विश लिंक म्हणजे काय, तर विश लिंक हा एक ॲप आहे ज्याच्या थ्रू आपण आता मी तुम्हाला ज्या लिंक शेअर करते प्रोडक्टच्या किंवा साड्याचा, फॉर एक्झाम्पल माझी मशीन पकडा किंवा हा माझा माईक पकडा, हा जो माईक मी घेतला ना तो पकडा तुम्ही। तर तो आता मी आधी काय करायचे, डायरेक्ट लिंक कॉपी करायची, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून द्यायचे। मला त्याचा काहीच फायदा भेटायचा नाही, ना कमिशन भेटायचं, ना काही त्याचं डिस्काउंट भेटायचं, काहीच भेटत नव्हतं, काहीच नाही। पण मग त्या ओवी ताईंच्या त्यांच्या सांगण्यावरून खरं तर त्यांनाच खूप सारं थँक्यू, त्यांनी मला हे सजेस्ट केलं, आणि त्यांच्या सांगण्यावरूनच मग मी लिंक शेअर करायला चालू केली विश लिंकच्या थ्रू। विश लिंक म्हणजे काय,
तर साधारणतः 40 ते 50 दिवसाचा त्यांचा टाइम पिरियड राहतो. आता मी जानेवारीच्या एंडिंगला म्हणजे 2च दिवस बाकी राहिले असतील जानेवारीचे, तेव्हा चालू केलं होतं. सोडूनच द्या, फेब्रुवारीच पकडूया. तर फेब्रुवारीपासून माझं मार्चच्या 20 तारखेपर्यंतचं जेवढ्या लोकांनी माझ्या लिंकच्या थ्रू शॉपिंग केली तेवढ्याचं कमिशन किती झालं, त्या किती पैसे म्हणजे किती हजारची शॉपिंग झाली, हजारमध्ये नाहीच आहे बहुतेक, खूप जास्त शॉपिंग माझ्या लिंकच्या थ्रू दिवसाचीच माझ्या लिंकवरून साधारणतः 40 ते 50 हजारांची एवढी शॉपिंग करतात बायका. माझ्या पार्टीवेअर साडीच्या, फक्त माझं पार्टीवेअर साडीची लिंक जी मी तुमच्यासोबत शेअर केली ना, त्या लिंकच्या थ्रू मला 4000 रुपयाचं कमिशन भेटले. 4000 रुपये म्हणजे कमी झालं का? 4000च्या तर मी त्या साड्या पण घेतल्या नसत्या जेवढं मला त्याचे पैसे रिटर्न आले ती, कारण की माझ्या त्या लिंकच्या थ्रू इतक्या जणांनी ती पार्टीवेअर साडी घेतली, खूप जणांनी घेतलेली आहे. आणि मग ती कसं राहतं, 40 ते 50 दिवसामध्ये जेवढ्या ऑर्डर माझ्या लिंकच्या थ्रू झाल्या त्याच्यामध्ये किती जणांनी रिटर्न केल्या. आता समजा माझ्या लिंकच्या थ्रू 50,000ची शॉपिंग झाली, पण त्याच्यातल्या कुणाला नाही आवडलं वस्तू, त्यांनी रिटर्न केली. आता 100 पैकी 50 जणांनी ठेवून घेतलं आणि 50 जणांनी जरी रिटर्न दिलं तर ते रिटर्न दिलेलं 50 जणांचं पैसे ते कट करतात. आता आज आपल्याला वाटलं की बाबा 100 ऑर्डर आल्या आणि कमिशन फास्ट एकदम 50,000वरती गेलं, पण परवा सगळ्यांनी अर्ध्यापेक्षा कमी जणांनी जर ते रिटर्न प्रोडक्ट केलं तर परत ते 50 पेक्षा आपलं 25,000वरती येऊन थांबतं. म्हणजे थोडक्यात काय तर असं प्लस मायनस होत राहतं कमिशन. आणि त्याचं फायनल जे असतं ना, फायनल सगळ्यात शेवटचं जे आपलं पेमेंट असतं ना, ते आपल्याला 50व्या दिवशी तेवढं सगळं ते कॅल्क्युलेशन करतात ते लोक विशलिंगचे. आणि त्याच्या थ्रू मग ते आपल्याला बघा, आता माझं 20 मार्चला माझे 50 दिवस कंप्लीट झाले होते आणि त्या दिवशी माझं किती मला पेमेंट येणार हे फिक्स झालं होतं. माझ्या अकाउंटला लगेच तिथं आलंही होतं की तुम्हाला एवढं पेमेंट 10 एप्रिलला येणार आहे. म्हणजे आता समजा माझं हे पेमेंट 10 एप्रिलला आलेलं आहे, तर आता पुढचं पेमेंट मला बघा 10 एप्रिल नंतर 10 जूनला येऊ शकतं. 10 जूनला माझं आता दुसरं पेमेंट येईल, विशलिंगचं दुसरं पेमेंट. साधारणतः 2 महिने लागतात एक पेमेंट येण्यासाठी. तर माझं विशलिंगचं फेब्रुवारी 1 पासून ते मार्चच्या 20 तारखेपर्यंतचं पेमेंट जे आता मला 10 एप्रिलला मिळालं, 10 एप्रिललाच येतं ते, 10 तारखेलाच फिक्स विशलिंगचं पेमेंट येतं. आणि मला वाटलं नव्हतं की बाबा खरंच येईल. मी आपलं ते करायचं म्हणून आपलं करत होते, कारण इकडनं तर लिंक द्यायच्या आहेत म्हटलं, इकडनं तरी द्यायच्या आहेत, ट्राय करून बघूया. कारण मला विश्वास नव्हता की बाबा येईल. मी बघितले होते त्याच्या रिलेटेड व्हिडिओ यूट्यूबवरती, पण काय हिंदीतून काय बायका बोलतात तर आपल्याला एवढं म्हणजे विश्वास बसत नाही की खरंच आला असेल वगैरे. आणि माझं विशलिंगचं पहिलं पेमेंट आलंय आणि खूप जास्त आलंय, ज्याची मला अजिबात अपेक्षा नव्हती. तर माझं विशलिंगचं पहिलं पेमेंट आलेलं आहे 9,250 रुपये, जवळजवळ 10,000 रुपये माझं एवढं विशलिंगचं पेमेंट आलंय. आणि मला ज्या दिवशी आलं 10 एप्रिललाच आलं, साधारणतः दुपारी 4 वाजता आलं होतं. आणि ज्यावेळेस माझ्या अकाउंटमध्ये म्हणजे मला मोबाईलवरती लगेच मेसेज आला की 9,250 क्रेडिट झालेत. इतकी खुश झाली, इतकी म्हणजे मला इतका आनंद झाला होता की मी लगेचच रुद्रचे पप्पा आले नाही घरामध्ये तोपर्यंत लगेच त्यांना सांगायला गेले, हे बघ माझं म्हणजे हे बघा म्हटलं माझं पेमेंट आलंय. आणि मला अजिबात विश्वास नव्हता की माझं पेमेंट येईल आणि त्यामध्ये पण इतकं येईल असं तर अजिबात नव्हतं. मला वाटलं होतं आपल्याला 1,000-1,500 इतकं येईल कमिशन, पण अक्षरशः मला 9,250 रुपये एवढं कमिशन आलंय आणि मला इतकं छान वाटतंय. म्हणजे बघा ना, आता सगळं कसं जुळून येतंय ना. पहिली तर आपण शॉपिंग आपल्यासाठी, माझ्यासाठी तर मी करतेच, पण माझ्या कस्टमरसाठी जास्तीत जास्त फॅब्रिकची वगैरे शॉपिंग होते. दुसरी गोष्ट ती जे फॅब्रिक असेल त्याचं शिवल्याच्या नंतर आपल्याला कस्टमर पण आपले पैसे देणारच आहेत. आणि त्याचसोबत आपल्याला आपण लिंक शेअर केल्या म्हणून त्या प्रोडक्टचे कमिशन सुद्धा आपल्याला भेटणार आहे. म्हणजे सगळीकडून माझी ही साखळी इतकी व्यवस्थित जुळली गेलेली आहे. म्हणजे ते एकदम साखळी म्हणतात ना, ती आपण बघा म्हणायचो ती साखळीच माझ्याशी जुळली गेली. पहिलं तर ऑर्डर आला की ती फॅब्रिक मी घेते, फॅब्रिक माझ्या घरी येतं, घरी आल्यानंतर त्या तुम्हाला मी त्या व्हिडिओमध्ये दाखवते, त्याच्या लिंक व्हिडिओमध्ये दाखते, त्यानंतर मला त्याचं कमिशन येते ना, आता मला त्याचा पगार येतोय. म्हणजे ही एक गोल साखळी जोडली गेलेली आहे त्याची.
तर विश लिंकमध्ये लिंक कशा शेअर करायच्याचा सेपरेट व्हिडिओ मी माझ्या टेक चॅनलवरती टाकेन, कारण की ते तुम्हाला डिटेलमध्ये समजावेल. आणि खरंच खूप छान पेमेंट येतं ह्याचं मला आश्चर्य वाटतंय की. आणि इतक्या मराठी ब्लॉगर आहे ज्या लिंक शेअर करतात, खूप ब्लॉगर आहे ज्या लिंक शेअर करतात. आणि एक एक ब्लॉगर तर इतक्या म्हणजे साधारणतः एका व्हिडिओमध्ये 20-20, 30-30 लिंक शेअर करतात. काहीच फायदा नसताना तरी शेअर करतात. आणि आता मला त्या सगळ्यांना म्हणजे हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या ज्या कोणी ओळखीतल्या ब्लॉगर असतील त्यांना शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा त्यांच्या लिंकच्या थ्रू कमिशन भेटावं. आणि तुम्ही जे व्हिडिओ बघताय त्या तुम्ही सुद्धा जेव्हा पण शॉपिंग कराल ना, तेव्हा तुम्हाला स्वतःला जरी घ्यायचं असेल तर पहिल्यांदा त्या प्रोडक्टची लिंक विश लिंकमध्ये शेअर करा. आणि त्या विश लिंकच्या लिंकवरून तुम्ही तुमची स्वतःची शॉपिंग करा. तुम्ही केलेल्या शॉपिंगचं समजा तुम्ही 200 रुपयाची गोष्ट घेतली तरी तुम्हाला त्याचं पैसे रिटर्न येणार आहेत कमिशनद्वारे. तर चला, मी तुम्हाला विश लिंकचं पहिलं पेमेंट सांगितलेलं आहे किती आलं. आणि आता मग तुम्हाला मी माझ्या थोडक्यात जे विश लिंकचा माझा क्रायटेरिया आपण जो म्हणतो ना, थोडक्यात माझं अकाउंट दाखवते मी तुम्हाला स्क्रीनवरती कसं आहे आणि मला त्याचे किती पैसे येतात थोडंसं समजावते तर बघा, आता मी तुम्हाला ना ओपन करून दाखवते माझं विश लिंकचं ॲप. तर हे विश लिंक क्रिएटर म्हणून ॲप आहे, ते मी आता माझं ओपन करते. हे बघा, ओपन केल्यानंतर बघा आता ऑर्डरचं टुडेपासून तर 27 रुपये एवढं टुडेचं कमिशन झालं आहे. आणि हे माझं पेमेंट आलेलं आहे 9,250 एवढं पेमेंट आलेलं आहे. हे पेड दाखवतं आहे, पेड ऑन 10 एप्रिल म्हणजे झालेलं आहे पेमेंट. ते मार्चचं पेमेंट आहे. मार्चचं जे पेमेंट असतं ते मला 10 एप्रिलला आलेलं आहे. आणि हे माझं अकाउंट आहे. वरती लोगोवरती क्लिक केलं ना, हे बघा इथं वरती माझं अकाउंट आहे, काजलसूर 12 असा हा माझा कोड आहे. त्यानंतर आता मी अनालिटिकमध्ये तुम्हाला दाखवते. तर अनालिटिकमध्ये आलं का नाही, तर आज सकाळपासून बघा फक्त 28 रुपये कमिशन भेटलं आहे. आणि शॉपिंग किती रुपयाची झाली, 5,460 रुपयांची शॉपिंग झाली. बघा 17 ऑर्डर प्लेस झाल्यात, 17 जणांनी घेतलेलं आहे. इथं सगळं दाखवतं आहे. हे बघा 28 रुपये 17 जणांनी ऑर्डर केलं, तेव्हा कुठे मला आज 28 रुपये एवढं भेटलेत. आणि कोणत्या व्हिडिओमध्ये किती जणांनी घेतलं आहे वगैरे हे सगळं दाखवतं इथं, कोणत्या व्हिडिओ थ्रू किती जणांनी. आता मी माझं पे आउट तुम्हाला दाखवते. बघा पे आउटवरती क्लिक केलं, हे माझं आत्ताचं पेमेंट आहे 9,250 वरचं. आणि हे जे दाखवतं आहे ना 22,228चं, ते माझं पुढच्या महिन्याचं पेमेंट आहे. आता ह्या 22मधून किती कट होतं आहे ते पुढंच माहीत. आता 22मधून बघा मागच्या वेळी 35,000 झालं होतं, तेव्हा कुठे मला 9,250 रुपये भेटले होते. तर आता 22,000 तर मग मला काय माहीत नाही, मला साधारणतः 6-7 हजार रुपये येऊ शकतात ह्याचे. तर हे बघा 9,270 आहेत बहुतेक. पुढचं जे आहे ना ते 9,270च्या आसपास एवढं येऊ शकतं. तुम्हाला दाखवते आता. तर हे बघा स्टेटस आहे माझं. तुम्हाला मी आता माझं मार्चचं जे आहे ना स्टेटस दाखवते. बघा मार्च महिन्यामध्ये माझ्या ह्याच्यातून साधारणतः मला एवढं कमिशन भेटले 18,194 हे माझं कमिशन आहे. आणि इथं ऑर्डर किती जणांनी घेतलं आहे ते तर तो इथं दाखवलेलंच नाही आहे बघा. तर खूप जास्त शॉपिंग करतात. फ्लिपकार्टवरून थोडे कमी आहे, कारण मी स्वतःच फ्लिपकार्टवरून काय घेत नाही एवढं, त्यामुळे. तर इथे एप्रिलचं पण आहे, एप्रिलचं एवढं आहे. हे बघा एप्रिलचं 4,091 रुपये झालं आहे. आज किती एप्रिलची 12 तारीख असेल. आणि मग माझं बघा 1 तारखेपासून माझं 4,000 रुपये एवढं इथं कमिशन दाखवते. आणि टोटल आहे 22,000 ते दाखवते ना, टोटल दाखवतं एवढी. तर एवढं माझ्या ह्याच्यातून बघा लोक शॉपिंग करतात, भरपूर सारी शॉपिंग करतात, भरपूर घेतात लोकांनी. त्याच्यामुळे हे बघा हे आजचं आहे टुडेचं. इथं टुडेच्या जागी जर ऑल डे केलं ना, ऑल टाईमचं मी तुम्हाला दाखवते. तर हे बघा आता ऑल टाईमचं मी इथं केल्यानंतर बघा अजून येतं आहे माझं इथं ऑल टाईमचं. बघा ऑल टाईम इथं मला 38,000 रुपये ऑर्डर कमिशन आलं होतं, तेव्हा मला तेवढं. आणि लिंक बघा 90,413 जणांनी माझी लिंक ओपन केली. आणि 5,637 जणांनी माझ्या लिंकवरून ऑर्डर केलं आहे. आणि ऑर्डरचा अमाऊंट आहे बघा 1,05,100 रुपये एवढं. म्हणजे 1,05,000ची शॉपिंग माझ्या लिंकवरून फक्त झाली. म्हणजे 1 लाख आहे का ते 1.5 लाख आहे काय मला कळत नाही आहे किती लिहिलं आहे. 15.1 लाख असं त्यांनी दिलं आहे, मग ते किती आहे मला काय माहीत नाही. तर इथं बघा लाईफ टाईमचं आहे इथं. ह्याच्यातून माझी मिशोची शॉपिंग केली ना, मिशोचं कमिशन मला भेटलं आहे 37,922 आणि फ्लिपकार्टचं 170. मी फ्लिपकार्ट एवढं जास्त वापरत नाही. आणि हे माझं लाईफ टाईम म्हणजे ज्या दिवशी मी चालू केलं ना तेव्हापासूनचं माझं एवढं कमिशन आहे 38,100 रुपये.
एवढं कमिशन आहे बघा. प्रत्येक व्हिडिओ थ्रू किती जणांनी शॉपिंग केली, काय केलंय हे सगळं ह्याच्यामध्ये दाखवतं. मग बघा आता साधारणतः फेब्रुवारीच्या 1 तारखेपासून माझ्या लिंकवरून साधारणतः हे किती लिहिलंय मलाच कळत नाहीये. बहुतेक हे 1 लाख आहे का 1.5 लाख आहे. 1.5 लाख एवढी शॉपिंग जरी झाली असेल, 1 लाख पकडून चालू एवढं. बघा आता 5,637 जणांनी ऑर्डर केलंय, म्हणजे त्याची किंमत 5,637 ऑर्डर म्हणजे त्याचं किती झाले पैसे. आणि ऑर्डर अमाऊंट बघा, मिशोला माझ्या थ्रू किती फायदा झाला आहे. माझ्या थ्रू लोकांनी जवळजवळ 1.5 लाखाची शॉपिंग केलेली आहे आणि 90,000पेक्षा म्हणजे 90,500 एवढं जणांनी लिंक ओपन केली. तर हे माझं बघा सगळं पूर्ण मी तुम्हाला दाखवलेलं आहे, पूर्ण जे आत्तापर्यंतचं 1 तारखेपासूनचं. तर अजून पुढं तुम्हाला मी दाखवत जाईलच कसं आहे, किती पेमेंट येतं आहे, जेणेकरून मोटिवेशन मिळावं. हा एवढा एकच उद्देश आहे की ह्याच्या थ्रू तुम्हाला मोटिवेशन मिळावं आणि किती पैसे आले किती. तर इथं माझं सगळं बघा प्रोफाईल आहे. इथं प्रोफाईलमध्ये माझे सगळं इथं चॅनल दाखवतं आहे, माझे इंस्टाग्रामला किती सबस्क्रायबर आहेत, यूट्यूबला किती सबस्क्रायबर आहेत, माझी इथं पॅन कार्ड डिटेल्स आहे, त्यानंतर माझी इथं बँक अकाउंट डिटेल्स आहे, सगळं इथं दाखवतं. त्यानंतर माझं इथलं बर्थ डेट, ईमेल आय डी सगळं ह्याच्यामध्ये. आणि माझा हा जो अमेझॉन स्टोअर आय डी आहे बघा, विश लिंकचा हा आहे, हा मी तुम्हाला आता देत जाईन. हा आय डी जर तुम्ही माझा वापरला ना तर तुम्हाला डिस्काउंट भेटणार आहे. फक्त ते अमेझॉनला आहे आणि अमेझॉनचं मी इतकं वापरत नाही आहे, त्यामुळे मग अमेझॉनचा आय डी मला तुम्हाला जो कुपन कोड असतो ना तो देता नाही येत आहे त्याच्यामुळे. तर हे बघा ही माझी प्रोफाईल आहे. मी इंस्टाला आणि यूट्यूबला जॉईन केलं आहे, अजून मी दुसरीकडे कुठे केलेलं नाही आहे. आणि तुम्ही जर माझी लिंक कुपन आय डी तुम्हाला इकडं फ्लिपकार्टला वापरायचं असेल किंवा मिशोला तर माझा हा काजलसूळ12 हा कुपन आय डी वापरा, कुठं पण वापरा तुम्हाला. हे बघा काजलसूळ12 हा माझा इन्स्टाचा कुपन आय डी आहे. तर ही माझं एवढी सगळं आहे क्रायटेरिया, म्हणजे ते तुम्हाला मी दाखवलेलं आहे डिटेलमध्ये. आता ह्याच्यातून लिंक कशी टाकायची वगैरे ते तुम्हाला मी आपल्या टेकच्या चॅनलवरती दाखवण्याचा प्रयत्न करेन. तर चला आता आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते. कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.